नमस्कार, माझं नाव डॉक्टर अखिल टावरी आहे। मी ऑर्थोपेडिक स्पाइन सर्जन म्हणजे मणक्याचा सर्जन आहे। आज मी ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांचा ठिसूळपणा याच्यावर चर्चा करणार आहे। खूप पेशंट्स आमच्याकडे येतात ज्यांना असं असतो की त्यांचा जे हाड आहे ते थोडे मोडले गेले आहे किंवा त्यांचा जे पॉस्चर आहे ते थोडेसे पुढे वाकले गेले आहे, किंवा थोडे पेशंट्स असे असतात ज्यांना एकाएक काही न करता फक्त म्हणजे छिंकताना किंवा बेंड करताना किंवा वस्तू उचलताना तीव्रपणाचा पेन होतो मणक्यामध्ये, आणि जेव्हा ते मग आमच्याकडे येतात मग त्यांना समजतं की त्यांना ऑस्टिओपोरोसिस ची पीडा झाली आहे। तो काय असतो हा ऑस्टिओपोरोसिस? ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांचा ठिसूळपणा। हाड इतके कमजोर होऊन जातात की थोडा पण जर लागलं तर ते मोडले जातात, त्यांच्यामध्ये फ्रॅक्चर होऊन जातो आणि त्याला आम्ही ऑस्टिओपोरोटिक फ्रॅक्चर म्हणतो। ऑस्टिओपोरोटिक फ्रॅक्चर म्हणजे जे हाड क्रॅक झाले आहे ते मोस्टली आपल्या मणक्याचे असतात, तसंच आपल्या कलाईचे, कोणीचे किंवा मांडीचे पण हाड मोडण्याची शक्यता जास्त असते। ऑस्टिओपोरोसिस मोस्टली फिमेल्स मध्ये म्हणजे महिलांमध्ये होतो। एकदा जे महिना बंद झाले त्याच्यावर, मेनोपॉज झाल्यावर, युजली 50 वर्षाच्या नंतर, तसंच मेल्स किंवा पुरुषांमध्ये पण हे 60 इयर्स नंतर होण्याची शक्यता असते, ज्याला आम्ही अँड्रोपॉज म्हणतो। जेव्हा अँड्रोपॉज किंवा मेनोपॉज असते, नॉर्मली जे हॉर्मोन्स असतात आपल्या शरीरामध्ये ज्याच्याने आपले हाड तंदुरुस्त राहतात त्यांची मात्रा कमी होऊन जाते आणि मग हाडांमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन, मॅग्नेशियम याची कमी होऊन जाते। तसंच प्रोटीन्सची पण आवश्यकता असते, आणि जर तुमच्या खाण्यामध्ये प्रोटीन जास्त प्रमाणे नसेल तरी ऑस्टिओपोरोसिस होण्याची शक्यता आहे। ऑस्टिओपोरोसिसचे लक्षण काय आहे? जसं मी आधी सांगितलं, ऑस्टिओपोरोसिस मध्ये एकतर तुम्हाला असं वाटणार की तुमचे जे स्नायू आहे त्याच्यामध्ये ताकद कमी आहे, तुम्हाला लवकर थकवा होतो, तसंच थोडंही तुम्ही बेंड केलं किंवा काहीतरी उचललं तर तुम्हाला दुखणार। जर हाड मोडलं गेलं तर मग फ्रॅक्चर असणार आणि तेव्हा जे दुखण्याची तीव्रता आहे ते खूप जास्त प्रमाणे असणार। मग हे कसं आपल्याला माहित असेल की मला ऑस्टिओपोरोसिस आहे की नाही किंवा ऑस्टिओपोरोटिक फ्रॅक्चर आहे की नाही? ऑस्टिओपोरोटिक फ्रॅक्चर याची जांच करण्यासाठी आम्ही आधी एक्सरे साठी पाठवतो पेशंट्सला। मोस्ट ऑफ द टाइम्स एक्सरे मध्ये आम्हाला आयडिया येते, पण 30% पेशंट्स मध्ये ऑस्टिओपोरोटिक फ्रॅक्चर एक्सरे मध्ये दिसणार नाही जर हेअरलाईन फ्रॅक्चर असेल तर, आणि त्याच्यामध्ये आम्हाला MRI करण्याची आवश्यकता असते। ऑस्टिओपोरोसिस किती प्रमाणामध्ये आहे याच्यासाठी अजून एक टेस्ट असते ज्याला आम्ही डेक्झा स्कॅन म्हणतो। याच्यामध्ये आम्हाला एक्झॅक्टली हाडांची क्वालिटी काय आहे याच्या बाबत माहिती पडते। तसंच रक्ताचा तपास, रक्तामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, फॉस्फरस, अल्कलाइन फॉस्फेटेस याची मात्रा कशी आहे, ते नॉर्मल प्रमाणात आहे की नाही ते आम्हाला समजतं। मग याचं ट्रीटमेंट काय? सो ट्रीटमेंट म्हणजे आधी तर आम्ही प्रिव्हेन्शन म्हणजे ऑस्टिओपोरोसिस तुम्हाला झालंच नाही पाहिजे याच्यासाठी तुमचा कॅल्शियम, व्हिटॅमिन डी याचं सेवन डेली केलं पाहिजे। तसंच दूध, दही, तूप, डेअरी प्रोडक्ट्स, ग्रीन व्हेजिटेबल्स, पालेभाजी याच्यामध्ये कॅल्शियमची मात्रा चांगल्या प्रमाणे असते आणि ते सगळ्यांनी त्याचा सेवन केलं पाहिजे। तसंच व्हिटॅमिन डी आणि सूर्याचा एक्सपोजर ते पण आपल्याला घेतलं पाहिजे। व्हिटॅमिन डी जर कमी असेल तर जे पण आपण कॅल्शियम घेतो ते आपल्या हाडांपर्यंत जाणार नाही। जर फ्रॅक्चर झालं तर मग त्याच्यासाठी आम्ही युजली गोळ्या, स्पेशल प्रकारचे नेझल ड्रॉप्स ज्याला कॅल्सिटोनिन ड्रॉप्स म्हणतो, आणि इंजेक्शन्स याच्याने आपले हाड ची ताकद वाढते, हे युजली स्टार्ट करतो। जर मानक्याचा फ्रॅक्चर किंवा मांडीचा फ्रॅक्चर असलं कधी कधी ऑपरेशनची पण पाळी येऊ शकते। तो जर तुम्हाला जास्त प्रमाणे हाड मोडले गेले आहे किंवा नस दाबली गेली आहे मणक्यामध्ये तर आम्हाला ऑपरेशन करून त्याच्यामध्ये सिमेंट टाकावा लागतो किंवा त्याला स्क्रू रॉड टाकून सपोर्ट द्यावा लागतो। तसंच नियमित प्रमाणे कॅल्शियम सोबत प्रोटीन्सचा पण सेवन केलं पाहिजे। प्रिव्हेन्शन साठी, ऑस्टिओपोरोसिस साठी आम्ही पेशंट्सला हे पण सांगतो की जर तुमचा दिनचर्या असा आहे की तुम्ही बसलेले असतात, जास्त काही हालचाल करत नाही, तर तुम्ही रेग्युलरली एक्सरसाइज ऍक्टिव्हिटी केलं पाहिजे। तसंच स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे थोडासा वजन उचलून एक्सरसाइज जर केली तर आपल्या हाडांसाठी आणि मांसपेशीसाठी ते चांगलं असतं। ऑस्टिओपोरोसिस सगळ्यांना होण्याची शक्यता आहे, याच्यापेक्षा वाचवण्यासाठी आपण हेल्दी लाईफस्टाईलचा उपयोग केला पाहिजे, आणि जर तुम्हाला काहीही त्रास असेल तर डॉक्टरांकडे जाऊन त्याची जांच केली पाहिजे। थँक्यू।